हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गायज मी आत्ता आलो होतो यामाच्या आपल्या सर्व्हिस सेंटरला, कारण का गेला 1 महिना माझी गाडी सर्व्हिस सेंटरलाच होती. गाडीच्या इंजिनमध्ये प्रॉब्लेम झाला होता. इंजिनचे सर्व पार्ट्स वगैरे चेंज केलेले आहेत. इंजिनमध्ये कोणीतरी मुद्दामून साखर टाकली होती, तर इंजिन पूर्ण डॅमेज झालं होतं अजून क्रँक वगैरे. तर इंजिनमध्ये साखर टाकल्यामुळे इंजिनचे सर्व जे पार्ट डॅमेज झाले होते ते चेंज केलेले आहेत. आता मला का आज आता 1000 किलोमीटरपर्यंत तरी गाडी काय पळवायची नाही सांगितले शोरूमवाल्यांनी. म्हणजे आपल्या जशी नवीन गाडी घेतो तेव्हा जशी आपण फर्स्ट सर्व्हिसिंगपर्यंत चालवतो तशी चालवावी लागणार आहे. आता मी जात आहे आपल्या शिवाजीनगरला, जे लाईटवाले वगैरे आहेत, मी ज्यांच्याकडून लाईटिंग वगैरे करून कसं शोरूमवाले आपली आफ्टर मार्केट जी वायरिंग वगैरे असते त्यांना हात लावत नाही, तर ती सर्व काढून ठेवलेली होती. तर त्याच्यामुळे आता मला ती जाऊन आधी बसवून घ्यायला लागेल. आज खूप बरं वाटतं. फायनली 1 महिन्यानंतर मी आज माझ्या गाडीवर बसलो आहे. कुठे आलेला? हा होय. अरे मला 1 महिन्यानं आज बसलो ना गाडीवर. कुठे गेलो ना, गाडी शोरूमला होती. आगे बोललो ना, इंजिनमध्ये कोणीतरी साखर टाकलेला, पूर्ण इंजिन चेंज केला आहे. आत्ताच जस्ट शोरूममधनं आलो आहे. हो. अरे टाकलं ना कोणीतरी, ऑइल चेंज करतात ना तिथून. 40,000 रुपयाचा फटका बसलाय. कुठे गेलेला? कुठली? घेऊन घेऊन अशी ही कंडिशन सेकंड हँड मध्ये पण. बाकी हां हां ठीक. डिसेंबरमध्ये आहे. डिसेंबरमध्ये येईल पत्रिका. चल. ब्रेक तर एकदम परफेक्ट लागत आहे. कितने दिन छुट्टी पे तू? कितने दिन आता है पहले वो बता मेरे को. वायरिंग वगैरे आता सर्व करून झालेली आहे. गाडी फक्त आता खराब आहे, त्यामुळे फक्त जरा गाडी वॉशिंग करून घेतो आता. गाडी वॉशिंग करून झाल्यावर मग घरी जाणार डायरेक्ट.
पाणी आहे काय? गाईज आता गाडी पण वॉश वगैरे करून झालेली आहे, फुल वॉश करून घेतली आहे एकदा. पण चैनवरचं काय गंज तो आता जाणार नाही, तो क्लिनर वगैरे मारून WD-40 वगैरे मारून काढायला लागेल. घरातून फोन येत होते सारखे सारखे. आता मला सकाळी 10 वाजता बाहेर पडलो आहे, तो अजून घरी गेलो नाही मी, त्याच्यामुळे जरा घरातून शिव्या पडत आहेत. आता आधी पहिला मी घरी जातो. गाईज मी हा ब्लॉग आता इथेच एंड करतो आहे, कारण का कॅमेऱ्यामध्ये सुद्धा बॅटरी आता जास्त राहिली नाही, कधी पण ऑफ होऊ शकतो. आता आपण भेटू मग डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता संडे ब्लॉग एक असेलच, कारण का संडेचा फ्रेंड्ससोबत माझा प्लॅन आहे. बघू आधी फ्रेंड्स काय म्हणतात, कारण का मित्रांसोबत म्हणजे प्लॅन म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, कधी कॅन्सल होतील काय सांगता येत नाही. चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.